हत्या झाल्याच्या संशयावरून तणाव निर्माण झालेला आहे। नाशिकच्या हिरावाडी परिसरातला हा धक्कादायक प्रकार पाहतोय। पंचवटीतील हिरावाडीत सापडलेले मांसाचे तुकडे हे गायीचेच असल्याचं समोर येतंय। मानद प्रकरणी प्राणी कल्याण अधिकारी किरण पाटील यांच्या दाव्यानं आता खळबळ माजली आहे। घटनास्थळी नाशिक पोलिसांचं पथक दाखल झालंय आणि अधिकचा तपास केला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, काय प्रकरण, काय अपडेट? नाशिकच्या पेट्रोल परिसरातील हा प्रकार आहे। पेट्रोल परिसरामध्ये काही गोवंश हत्या झाल्याचा संशय आहे। काही गोवंश सदृश्य मांस जे आहे त्याचे तुकडे आढळून आले आणि या सगळ्या संशयावरून स्थानिक नागरिकांनी ही गोवंश हत्या असल्याचा संशय व्यक्त करत या गोवंश हत्या नेमकी कोणी केली याचा शोध घेण्याचं आवाहन पोलिसांना केलेलं आहे। या सगळ्या घटनेनंतर स्थानिक पोलीस प्रशासनाचं एक पथक जे आहे ते देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे। एकाच वेळी 3 गोवंश जे आहे त्यांची कत्तल करून त्याचे अवशेष जे आहे ते त्या ठिकाणी टाकण्यात आलेले होते। त्याचे वेगवेगळे तुकडे करण्यात आले होते। हाताचे तुकडे वेगळे, मानेचे तुकडे वेगळे आणि पायाचे तुकडे वेगळे, अशा प्रकारे सगळेच भाग जे आहेत त्याचे तुकडे वेगळे करून त्या भागामध्ये फेकण्यात आलेले होते। आणि या सगळ्या संशयावरून, या सगळ्या घटनेवरून स्थानिक नागरिकांनी या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यानंतर पोलीस जे आहे ते आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता हे गोवंश सदृश्य जे अवशेष सापडलेले आहे ते नेमके कशाचे आहे, ते कोणी केलं असावं याचा सगळा तपास जो आहे तो पोलिसांकडनं केला जातो। मात्र हा सगळा प्रकार संवेदनशील असल्यानं पोलिसांकडनं मोठ्या सतर्कतेनं आणि संवेदनशीलपणे हा सगळा प्रकार जो आहे तो हाताळला जातो आहे। लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मुंबई भाजप कोअर कमिटीची आज दुपारी बैठक होणार आहे। दुपारी 2 वाजता आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीला भाजपचे आमदार देखील उपस्थित राहणार आहेत। लवकरच भाजपचा मुंबई अध्यक्ष देखील बदलला जाणार आहे आणि या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। बैठकीत भाजप मुंबई अध्यक्षाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे। तर आशिष शेलार यांची मंत्री